नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण Google साइट याविषयी माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला त्याकरता आपला Googleचा ईमेल आयडी असणे गरजेचे आहे, की जसं तुम्ही आता बघू शकता आपल्या संगणकावर ईमेल आयडी मी आता उघडलेला आहे. त्यानंतर आपल्याला Google साइट कशी उघडायची ते आपण सर्वप्रथम बघूयात. आपला ईमेल आयडी उघडल्यानंतर उजव्या बाजूला जे आपल्याला 9 टिंब दिसत आहेत त्याला Google ॲप्स किंवा जी सूट असे म्हणतात. तो पर्याय आपण निवडूयात. यामध्ये जर आपली Google साइट याचे चित्र उपलब्ध असेल तर ते आपण निवडायचे आहे, अथवा मोर फ्रॉम Google असं आपल्याला निवडायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपण बघू शकता बऱ्याचशा चिन्हांपैकी आपल्याला साइट हे चिन्ह निवडायचे आहे. त्यानंतर आपण आता Google साइट उघडत आहोत. इथे विविध प्रकारचे चित्र उपलब्ध असतील. त्यामधील जे आधीच उपलब्ध असलेल्या चित्रापैकी तुम्ही उघडू शकता, किंवा ब्लँक हे जे आपल्याला बेरजेचे चिन्ह दिसत आहे ब्लँक हे पण आपण निवडू शकता. तर सर्वप्रथम आपण बघूयात Google साइट मध्ये आपल्याला काय काय दिसणार आहे आणि काय काय सोयी आपल्याला त्याकरिता उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ Google साइट ही आपल्याला आपल्या वैयक्तिक माहितीसाठी आपण वापरू शकतो. आपल्या अभ्यासक्रमासाठी, एखाद्या वर्गासाठी, विषयासाठी आपण वापरू शकतो. जसे की तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवत आहे की मी एक Google साइट तयार केलेली आहे. हसत खेळत शिकूया असं मी त्याला नाव दिलेलं आहे. त्यामधील उपलब्ध असलेल्या सोयी सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात. उजव्या बाजूला सर्वप्रथम आपण बघूयात इन्सर्ट, पेजेस आणि थीम असे 3 पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये इन्सर्ट मध्ये आपल्याला नवीन पान आपल्याला टाकता येते, नवीन चित्र आपल्याला टाकता येईल. तसेच आपल्याला कशा पद्धतीने ते टाकायचे आहे, चित्र, माहिती किंवा नुसतेच चित्र, याबद्दल आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत. तसेच इथे आपण बघू शकता आपण काय याच्यामध्ये टाकू शकतो. आपण YouTubeचा व्हिडिओ इथे टाकू शकतो. त्यानंतर आपण दिनदर्शिका, नकाशा, Google डॉक, स्लाइड्स, शीट, फॉर्म हे सर्व काही यामध्ये आपण टाकू शकतो. तर आता तुम्ही बघा, मी इथे काही विविध भाग तयार केलेले आहेत. मी इथे माहिती टाकलेली आहे. तसेच इथे चित्र टाकलेले आहेत. तसेच इथे नाव पण दिलेले आहेत. तर हे सर्व काही आपण Google साइट मध्ये करू शकतो. तुम्ही बघू शकता इथे मी माहिती दिलेली आहे. तसेच भाग 2 इथे जर मी दिलं तर याखाली तुम्हाला माहिती जी काही हवी आहे ती तुम्हाला इथे देता येईल. तसेच हे आपलं एक पान झालं. मला अजून काही पानं त्याच्यामध्ये टाकायची असतील तर तो सुद्धा पर्याय आपल्याला इथे उपलब्ध आहे. तुम्ही बघू शकता मी इथे दुसरे पान टाकलेले आहे माहिती विभाग या अंतर्गत. तर इथे सर्व काही सोयी आपल्यासाठी उपलब्ध आहेत. तसेच हे सर्व आपण तयार केल्यानंतर आपण जाणून घेऊ शकतो ही जी Google साइट आहे ती कशी दिसणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हा एक चौकोन दिसत आहे, तो मी आता निवडलेला आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला विविध पर्याय उपलब्ध असतील. ही जी Google साइट आहे ती तुम्हाला इथे बघा चित्र बघू शकता तुम्ही, मोबाईलवर दाखवायची आहे किंवा तुम्हाला संगणकावर दाखवायची आहे, तर ती कशी दिसणार आहे या संदर्भातील आपल्याला पर्याय उपलब्ध आहे. तर तुम्ही बघू शकता मी आता टॅबलेट हा पर्याय उपलब्ध केलेला आहे. तेव्हा आपली जी Google साइट आहे ती कशी दिसणार आहे. मी संगणक जर पर्याय निवडला तर मी कशी माझी Google साइट दिसेल, तर याबद्दल आपल्याला अंदाजा घेता येईल. आता मी हे बंद करत आहे. तर आपण आतापर्यंत जाणून घेतलेला आहे Google साइट कशी उघडायची आहे. Google चा ईमेल आयडी आपण उघडायचा आहे आणि त्यानंतर जी सूट मधून आपल्याला Google साइट उघडायची आहे. त्यानंतर आपण जे काही पर्याय इथे उपलब्ध आहेत तर त्याची माहिती आपण इथे करून घेतलेली आहे.
जसे की आपण यामध्ये चित्र टाकू शकतो, आपण विभाग तयार करू शकतो, आपण इथे दिनदर्शिका टाकू शकतो. त्यानंतर माहिती जी काही आहे ती आपण टाकू शकतो. तसेच इथे आपण Google फॉर्म किंवा एखादा YouTubeचा आपल्याला व्हिडिओ टाकायचा आहे, तर हे सर्व काही पर्याय आपल्याला Google साइटमध्ये उपलब्ध आहेत. तर आता चला तर आपण बघूया Google साइट कशी तयार करायची आहे ते. आपण आता जाणून घेऊयात आपल्याला यामध्ये मराठी टायपिंग कशी करता येईल. तर आपल्या संगणकाच्या उजव्या बाजूला सेटिंग्ज मध्ये जाऊन आपण एक्सटेन्शन टाकू शकतो. जसे की तुम्ही इथे बघू शकता, उजव्या बाजूला मी Google इनपुट टूल्स मधून मराठी ही भाषा निवडलेली आहे. तर या अशा प्रकारे आपण मराठी भाषा इथे टाकू शकतो आणि त्यानंतर इथे मराठीची टायपिंग करू शकतो. त्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला जे चित्र दिसत आहे 3 टिंबाचं, तर त्यामध्ये आपल्याला व्हर्जन हिस्ट्री म्हणजे आपल्याला आपण जेव्हा Google साइट तयार करू तेव्हा आपण कधी कधी यामध्ये गोष्टी टाकलेल्या आहेत, तर त्या आपल्याला इथे दिसू शकतात. वेळ, तारीख हे सर्व काही आपल्याला इथे उपलब्ध असेल. त्यानंतर उजव्या बाजूला 3 टिंबामध्ये आपल्याला डुप्लिकेट साइट असं लिहिलेलं आहे. तर हीच Google साइट आपल्याला परत एकदा तयार करायची असेल तर डुप्लिकेट साइट म्हटल्यानंतर अशीच एक साइट परत तयार होईल. त्यानंतर इथे जे आपल्याला चक्राचे चित्र दिसत आहे तर ते मी आता निवडत आहे की ज्यामुळे आपल्याला काही रंगसंगती किंवा आपल्याला विशिष्ट URL द्यायची असेल किंवा एखादे चित्र टाकायचे असेल तर या संदर्भातील सेटिंग आपल्याला इथे करता येणार आहे. त्यानंतर आपली पूर्ण Google साइट तयार झाल्यानंतर ती सर्वांसाठी उपलब्ध करण्यासाठी पब्लिश हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. त्यामध्ये आपला जो URL किंवा ऍड्रेस आपल्याला जो आहे तो निवडायचा आहे. तर उदाहरणार्थ मी आता ही Google साइट तयार केलेली आहे. आपल्याला नाव मात्र इंग्रजीमध्येच द्यावे लागणार आहे. तर मी गणित असे नाव दिलेले आहे. तर इथे एक आपल्याला लाल अक्षरात लिहून आलेला आहे, दिस इज अ ग्रेट ऍड्रेस बट इट्स ऑलरेडी टेकन, म्हणजे हे कोणीतरी घेतलेलं आहे त्यामुळे हे आपल्यासाठी उपलब्ध नाहीये. तर यामध्ये उदाहरणार्थ मी गणित माहिती असे टाकलेलं आहे. तर इथे आता आपल्याकडे बरोबरचं चिन्हला आलेलं आहे, म्हणजेच हा आपण ऍड्रेस आता आपण वापरू शकतो. तर आपल्या Google साइटचा जो URL आहे तर तो कसा दिसणार आहे, तर इथे तुम्ही बघू शकता site.google.com व्ह्यू आणि गणित माहिती असे नाव आपल्याला येणार आहे. त्यानंतर आपण बघू शकता कस्टम URL, म्हणजे आपल्याला जर एखादे विशिष्ट नाव हवे असेल तर तुम्ही तिथे देऊ शकता. तसेच मला आता इथे who can view my site हा पर्याय जर मी निवडला तर मला काही विशिष्ट लोकांनाच फक्त ही साइट दाखवायची असेल तर हा पण पर्याय इथे उपलब्ध आहे. तर मी इथे ईमेल ID टाकला किंवा मी ही लिंक ज्या व्यक्तींना दिली तर फक्त तेवढ्यांसाठीच ही Google साइट उपलब्ध असेल. त्यानंतर इथे एक पर्याय उपलब्ध आहे, रिक्वेस्ट पब्लिक सर्च इंजिन्स टू नॉट डिस्प्ले माय साइट, म्हणजे हा जर पर्याय निवडला तर कोणी जर माझी साइट शोधण्याचा प्रयत्न केला तर तो दाखवायचा आहे का नाही हा पर्याय पण इथे उपलब्ध आहे. तर पब्लिश असे मी निवडले. त्यानंतर ही जी आपण तयार केलेली Google साइट आहे ती सर्वांसाठी आता उपलब्ध होणार आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व काही Google साइट मधील उपलब्ध असलेल्या सोयींबद्दलची माहिती करून घेतलेली आहे. धन्यवाद.